आपण जेव्हा एखादं नवीन ॲप डाउनलोड करतो ना किंवा एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तेव्हा आपल्यासमोर ते टर्म्स अँड कंडिशन्सचं मोठं पाणी येतं आणि आपण काय करतो? आपण सगळेच ते अजिबात न वाचता थेट आय ॲग्रीवर क्लिक करून मोकळे होतो. हो, अगदी बरोबर. कुणालाच ते वाचायचं नसतं. नक्कीच. तिथे नेमके काय नियम आहेत, त्यात काय लिहिलंय याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं. फक्त ती प्रोसेस, ती प्रक्रिया पूर्ण करायची असते. आणि गंमत म्हणजे अगदी शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका संताने मानवी स्वभावाच्या याच प्रवृत्तीवर अत्यंत अचूक बोट ठेवलं होतं. म्हणजे नुसते शब्द घोकायचे, पृष्ठभागावरची माहिती गोळा करायची, पण त्या शब्दांच्या खऱ्या अर्थाशी अजिबात संबंध ठेवायचा नाही. आणि ही मानवी प्रवृत्ती आजही तितकीच जिवंत आहे बरं का. आपण एका माहितीच्या युगात जगतोय. रोज हजारो शब्द आपल्या डोळ्याखालून जातात. आपण ते वाचतो, अगदी मोठ्याने बोलूनही दाखवतो. पण ते खऱ्या अर्थाने आपल्या आत झिरपतात का? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा गाभा सुद्धा हाच आहे. होय. आपल्याकडे आज जो स्रोत आहे म्हणजे 25 संतवाणी, या माहितीमध्ये संत तुकाराम, संत चोखामेळा आणि संत शेख मोहम्मद यांच्या 3 अत्यंत महत्त्वपूर्ण रचना आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या रचना वरवर पाहता वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या एकाच प्रवासाकडे निर्देश करतात. अगदी बरोबर. तो प्रवास म्हणजे बाह्य स्वरूपाकडून आंतरिक सत्याकडे जाणारा प्रवास. खरंय. आणि या माहितीच्या सुरुवातीलाच एक छोटीशी सूचना दिलीये बघा. ऐका, म्हणा, वाचा. पण या तिन्ही संतांचे विचार वाचल्यावर असं लक्षात येतं की ही सूचना फक्त तिथेच संपत नाही, ती त्या पुढची पायरी गाठायला सांगते. तर मग ह्या विचारांच्या प्रवासात आपण थेट उडी घेऊया. सर्वात आधी आपण संत तुकारामांच्या रचनेकडे वळूया, जे थेट शब्दांच्या पाठांतरावरच प्रहार करतात. नक्कीच. ते म्हणतात, अर्थेविण पाठांतर कासेया करावे, व्यर्थची मारावे घोकुनिया. बापरे. संत तुकारामांचे हे शब्द अत्यंत परखड आहेत. म्हणजे ते मानवी मेंदूच्या एका मूलभूत कमकुवत दुव्यावर थेट हल्ला करतायत. कसा? मानसशास्त्रात आपण ज्याला सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 थिंकिंग म्हणतो ना, त्याचा हा उत्तम संदर्भ आहे. पाठांतर करणे म्हणजेच घोकमपट्टी करणे हे मेंदूसाठी खूप सोपं असतं. हो, त्याला फारसा विचार लागत नाही. बरोबर. त्यात जास्त ऊर्जा खर्च होत नाही. पण एखाद्या गोष्टीचा अर्थ समजून घेणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि काय म्हणूया त्याला ऊर्जा खर्च करायला लावणारी प्रक्रिया आहे. तुकाराम महाराज इथे स्पष्ट विचारत आहेत की ज्या शब्दांचा अर्थ समजला नाही ते शब्द नुसते मेंदूत साठवून काय फायदा. पण इथे मला थोडा प्रतिप्रश्न करावासा वाटतोय. म्हणजे पाठांतर करणं इतकं वाईटच कसं असू शकतं? शेवटी कोणतीही गोष्ट शिकताना सुरुवातीला ती स्मृतीत साठवावीच लागते ना. हो ना. लहान मुले पाढे पाठांतर करतात, आपण अनेक गोष्टी लक्षात ठेवतो. मग या प्रक्रियेला व्यर्थ मरणे असं का म्हटलं असावं त्यांनी? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, पाठांतर ही पहिली पायरी नक्कीच असू शकते, पण तीच अंतिम पायरी मांडणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. अच्छा. तुकाराम महाराज पाठांतराच्या विरोधात नाहीत, ते अर्थेवीण पाठांतराच्या विरोधात आहेत. आता मगाशी तुम्ही सॉफ्टवेअरचं उदाहरण दिलं, तसंच एखाद्या कम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हमध्ये हजारो पुस्तके साठवलेली असतात. पण त्या कॉम्प्युटरला त्यातल्या एकाही शब्दाचं ज्ञान नसतं. माणसाने तशी स्वतःची हार्ड ड्राईव्ह बनवू नये हा यामागचा मूळ उद्देश आहे. आणि पुढच्या चोळीत त्याचं उत्तरही देतात. घोकुनिया काय, वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया. म्हणजे नुसतं घोकण्यापेक्षा त्या शब्दांच्या अर्थाकडे वेगाने जा. होय, आणि केवळ अर्थ समजूच नका, तर चक्क अर्थरूप व्हा. हे अर्थरूप राहे होऊन या ही संकल्पना मला थोडी अधिक समजून घ्यायला आवडेल. कारण शब्दांचा अर्थ समजणे आणि अर्थरूप होणे यात मला काहीतरी खूप मोठा फरक जाणवतोय. अगदी बरोबर पकडलात तुम्ही. बौद्धिक पातळीवर एखादी गोष्ट समजणे खूप सोपे असते. उदाहरणार्थ, आपण अनेक पुस्तकांमध्ये वाचतो की राग आरोग्यासाठी हानिकारक आहे. हो, ते तर सगळ्यांनाच माहीत असतं. आपल्याला ह्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे समजलेला असतो, पण ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडी आडवी घातली की आपण लगेच संतापतो. मग याचा अर्थ काय? आपण ते वाक्य वाचलं पण आचरणात आणलं नाही. बरोबर. आपण त्याचा अर्थ बौद्धिक पातळीवर मान्यही केला, पण आपण त्या वाक्याचे अर्थरूप झालो नाही. अर्थरूप होणे म्हणजे ती संकल्पना तुमच्या रक्तात, तुमच्या आचरणात, तुमच्या दैनंदिन जगण्यात इतकी मिसळून जाणे की ती तुमच्यापासून वेगळीच काढता येणार नाही. क्या बात आहे. म्हणजे ज्ञानाची केवळ साठवणूक नको, तर ज्ञानाचे रूपांतरण हवे. पण हे तर खूपच आव्हानात्मक आहे. नक्कीच आहे. आणि म्हणूनच ते शेवटी असा कडक इशारा देतात की तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाहीतरी गोष्टी बोलू नका.
म्हणजे जर तुमचा त्या अर्थाशी सामना झालेला नाही, तुमची त्या अर्थाशी भेट झालेली नाही, तर पोकळ बडबड करू नका. खऱ्या आकलनाशिवाय केल्या जाणाऱ्या ज्ञानाच्या प्रदर्शनावरील एक जबरदस्त प्रहार आहे बघा. आजच्या काळात आपण सोशल मीडियावर पाहतो, अनेक लोक मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी पोस्ट करत असतात. हो, खूप जड जड वाक्य वापरली जातात. पण त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात त्या शब्दांचा काहीही मागमूस नसतो. तुकाराम महाराज सांगतात की जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या सत्याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत तुमचे शब्द हे केवळ हवेतील तरंग आहेत, त्यांना काहीही वजन नाही. खरंय. हे ऐकताना मला प्रकर्षाने वाटतंय की आपण सतत एका माहितीच्या महापुरात जगतोय, पण या महापुरातून आपण किती थेंब खऱ्या अर्थाने स्वतःच्या आत जिरवतोय हा खरा प्रश्न आहे. अगदी बरोबर. आता बघा, तुकारामांनी शब्दांच्या बाह्य आवरणाबद्दल तर सांगितलं, पण माणसाची सर्वात मोठी अडचण शब्दांची नाहीये, तर डोळ्यांना दिसणाऱ्या प्रत्यक्ष बाह्य रूपाची आहे. माणसाला नेहमी चकचकीत सुंदर दिसणाऱ्या गोष्टींची भुरळ पडते. आणि अगदी याच मुद्द्यावर या स्रोतातील दुसरी रचना आपल्याला एक वेगळाच विचार देते. ती आहे संत चोखामेळा यांची. संत चोखामेळा यांची ही रचना म्हणजे मराठी साहित्यातील एक अत्यंत क्रांतिकारी रचना आहे. ते निसर्गातील अत्यंत साध्या उदाहरणांचा वापर करून समाजातील अत्यंत कठोर आणि विदारक सत्यावर भाष्य करतात. हो, त्यांच्या उपमा खरोखरच अचंबित करणाऱ्या आहेत. ते म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जड नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा. हे दृश्य डोळ्यासमोर अगदी सहज उभं राहतं ना. ऊस कधीच सरळ नसतो, तो वाकडा तिकडा असतो. नदीचं पात्र वळणावळणाचं असतं. अगदी खरंय. पण ऊसाचा रस कधी वाकडा असतो का? किंवा नदीचं पाणी कधी वेडेवाकडं असतं का? अजिबात नाही. आणि या नैसर्गिक उदाहरणांमधून ते जो प्रश्न विचारतात, तो मानवी अस्तित्वाला मुळापासून हदरवून सोडणारा आहे. काय भुललासी वरलिया रंगा, म्हणजेच या वरवरच्या रंगाला, या बाह्यरूपाला आपण का भुलतो. पण इथेही मला असं वाटतं की हे ऐकायला खूप सुंदर आणि तत्वज्ञानाने भरलेलं वाटतं. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात हे किती कठीण आहे. मानवी मेंदूची रचनाच अशी झाली आहे की आपण पहिल्यांदा बाह्यरूपच पाहणार. नैसर्गिक प्रवृत्तीच आहे ती. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा पहिल्या काही सेकंदातच तिचे कपडे, तिचा चेहरा, तिचे दिसणे यावरून आपण एक मत बनवतो. मानसशास्त्रात याला आपण हॅलो इफेक्ट म्हणतो. बरोबर. एखाद्या व्यक्तीचं बाह्यरूप चांगलं असेल तर ती व्यक्ती हुशार आणि प्रामाणिकही असेल असा आपला मेंदू आपोआप निष्कर्ष काढतो. मग अशा वेळी चोखामेळा यांची ही शिकवण केवळ एक आदर्शवादी विचार उरत नाही का? हे प्रत्यक्षात कसं आणायचं? अत्यंत व्यवहारी आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. पण इथे संत चोखामेळा यांचा काळ आणि त्यांची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. केवळ एक कवीचा निसर्गावरचा दृष्टिकोन नव्हता. तो एका अत्यंत क्रूर सामाजिक व्यवस्थेविरुद्धचा बंड होता. ज्या समाजात चोखामेळा वावरत होते तिथे माणसाची किंमत त्याच्या आंतरिक गुणांवर नाही, तर त्याच्या जन्मावरून, त्याच्या जातीवरून आणि त्याच्या दिसण्यावरून ठरवली जात होती. अरे बापरे. समाजाच्या एका मोठ्या वर्गाला केवळ त्यांच्या जन्मामुळे अपवित्र किंवा डोंगा म्हणजे सदोष मानले जायचे. अशा वातावरणात उभे राहून स्वतःच्याच भौतिक रूपाचा संदर्भ देत ते म्हणतात, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. म्हणजे ते स्वतःच्या शरीराचा, स्वतःला मिळालेल्या सामाजिक ओळखीचा अत्यंत सहजतेने स्वीकार करत आहेत. होय, अगदी उघडपणे. म्हणजे हो, मी समाजाच्या दृष्टीने डोंगा असेल, माझं रूप किंवा माझी जात तुमच्या व्याख्येत बसत नसेल, पण त्यानंतरचा त्यांचा दावा प्रचंड ताकदीचा आहे, परी भाव नोहे डोंगा. नक्कीच. माझा भाव, माझी आंतरिक शुद्धता मात्र या बाह्य रंगावर अवलंबून नाही. अगदी बरोबर. आणि तुमच्या त्या हॅलो इफेक्टच्या प्रश्नाचं उत्तरही यातच आहे बघा. मानवी मेंदू बाह्य रूपावरून फसला जातो हे सत्य आहे. आणि म्हणूनच चोखामेळा आपल्याला मेंदूच्या त्या ऑटोपायलट मोडमधून जाणीवपूर्वक बाहेर यायला सांगत आहेत. बाह्यरूप पाहून मत बनवणे हे सोपे आहे, पण एखाद्या व्यक्तीच्या आत जाऊन तिच्या भावाची म्हणजेच तिच्या खऱ्या मूल्याची चव घेणं यासाठी प्रयत्न करावा लागतात. उसातून रस काढण्यासाठी जसे कष्ट घ्यावे लागतात ना, हो,
तसेच माणसाच्या बाह्य स्वरूपापलीकडे जाऊन त्याचे आंतरिक सौंदर्य पाहण्यासाठी स्वतःच्या पूर्वग्रहांना बाजूला ठेवावे लागते. किती सखोल अर्थ आहे हा. आपण कपडे, भाषा, शिक्षण, राहणीमान यावरून लोकांची एक किंमत ठरवून मोकळे होतो. आतल्या रसाची चव घेण्याची तसदीही आपण घेत नाही. खरंय? म्हणजे तुकारामांनी आपल्याला शब्दांच्या अर्थाकडे जायला सांगितलं आणि चोखामेळांनी शरीराच्या बाह्य रूपापलीकडे जाऊन भावाकडे जायला सांगितलं. आता या स्रोतातील तिसऱ्या रचनेकडे आपण वळूया, जी संत शेख महम्मद यांची आहे. चोखामेळांनी शारीरिक आवरणापलीकडे पाहिलं, पण समाजाने माणसाभोवती आणखी एक अत्यंत कठीण असं अदृश्य आवरण तयार केलंय. ते म्हणजे सोवळे ओवळे किंवा पावित्र्याचे आवरण. संत शेख महम्मद हे आवरण कसं भेदतात हे पाहणं अतिशय रंजक आहे. संत शेख महम्मद यांची रचना म्हणजे निसर्गातील विरोधाभासांचे, ज्याला आपण व्हिज्युअल कॉन्ट्रास्ट्स म्हणतो, त्याचे एक अप्रतिम उदाहरण आहे. त्यांनी निवडलेली उदाहरणं इतकी अचूक आहेत की ती थेट आपल्या सामाजिक नियमांवरच प्रश्नचिन्ह उभी करतात. हो, मला त्या रचनेतील दृश्य खूपच आवडली. ते म्हणतात, काटे केतकीच्या झाडा, आत जन्मला केवडा, फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन. आपण जर या तिन्ही उदाहरणांचा विचार केला तर एक गोष्ट समान दिसते. निसर्गाने या तिन्ही गोष्टींना बाहेरून अत्यंत कठीण, खडबडीत आणि अगदी धोकादायक बनवलंय. अगदी. केतकीच्या झाडाजवळ जाणं कठीण, फणस बाहेरून इतका रांगडा की त्याला हात लावायलाही भीती वाटावी, आणि नारळ तर दगडासारखा कठीण. पण निसर्गाने गोडवा लपवून बाहेर काटे का दिले असावेत? सरळ सरळ ती गोड फळे बाहेर का नाही ठेवली? आणि याचे अत्यंत मार्मिक उत्तर संत शेख महम्मद पहिल्याच ओळीत देतात. ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे. ही सर्व त्या निसर्गाची, त्या ईश्वराची म्हणजेच गोपाळाची निर्मिती आहे. निसर्गाच्या निर्मितीमध्ये कोणतेही कृत्रिम सोवळे ओवळे नाही. सोवळे ओवळे म्हणजे काय? तर ही गोष्ट पवित्र आहे आणि ती गोष्ट अपवित्र आहे. हा सर्व माणसाने केलेला बाह्य देखावा आहे. म्हणजे निसर्ग असं स्पष्ट सांगतोय की जे बाहेरून रफ किंवा कठीण वाटतं, अगदी ज्याला आपण समाजाच्या भाषेत ओवळे किंवा अस्पृश्य मानतो, त्याच्याच आत सर्वात शुद्ध आणि मौल्यवान गोष्ट दडलेली असू शकते. अगदी बरोबर. केतकीच्या काट्यामागे अत्यंत सुगंधित केवडा आहे, फणसाच्या काट्यांच्या आत अमृतासारखे गोड गरे आहेत, आणि त्या दगडा इतक्या कठीण नारळाच्या आत चक्क जीवन म्हणजे पाणी आहे. निसर्ग भेद करत नाही, हीच ती मोठी शिकवण आहे. आजच्या आधुनिक संदर्भात जर आपण या सोवळे ओवळे या संकल्पनेचा विचार केला ना, तर ती केवळ धार्मिक चौकटीपुरती मर्यादित नाहीये. मग अजून काय असू शकतं? आजचे आपले सोवळे ओवळे कोणते आहेत? कॉर्पोरेट जगातील हुद्दे, कोण कोणत्या वस्तीत राहतो, कोणाकडे किती संपत्ती आहे, कोणती भाषा बोलली जाते, हे सर्व आजचे आधुनिक सोवळे ओवळेच आहेत. अरे छ, खरे की. आपण स्वतःला एका विशिष्ट वर्तुळात कोंडून घेतो आणि बाहेरच्या जगाला कठीण किंवा काटेरी मानून दूर ठेवतो. आणि इथेच या संपूर्ण चर्चेच्या सर्वोच्च बिंदू येतो, जेव्हा संत शेख महम्मद स्वतःच्या ओळखीबद्दल बोलतात. ते म्हणतात, शेख महम्मद अविंध, त्याचे हृदयी गोविंद. ही ओळ वाचल्यावर अक्षरशः अंगावर काटा येतो. नक्कीच येतो, कारण ही ओळ केवळ एक काव्य नाहीये, तर ती एक अत्यंत धाडसी सामाजिक क्रांती आहे. अबिंध हा शब्द त्या काळी मुस्लिम समाजासाठी वापरला जायचा. संत शेख महम्मद स्वतःची बाह्य ओळख लपवत नाहीत. ते अगदी ठामपणे स्वतःला अविंध म्हणतात, पण लगेचच ते हेही स्पष्ट करतात की त्यांच्या हृदयात साक्षात गोविंद वसला आहे. याचा अर्थ असा की तुमची बाह्य ओळख, तुमचा धर्म, तुमची जात, या सगळ्या गोष्टी अगदी त्या फणसाच्या काट्यांसारख्या किंवा नारळाच्या कवचांसारख्या आहेत. होय. समाजाचे जे काही नियम आहेत ते तुमच्या आतील अमृताला, म्हणजे तुमच्या हृदयात वसलेल्या त्या गोविंदाला कधीच दूषित करू शकत नाहीत. तो आतला गोविंद नेहमीच शुद्ध असतो. बाह्य ओळख कधीच आंतरिक पावित्र्याला धक्का लावू शकत नाही. बरोबर. समाजाचे कठोर नियम, ज्या बाह्य ओळखी आहेत, त्या माणसाच्या खऱ्या अस्तित्वाला कधीही कमी लेखू शकत नाहीत. ईश्वराचा वास हा माणसाच्या हृदयात असतो, त्याच्या बाह्य स्वरूपात किंवा समाजाने दिलेल्या त्याच्या लेबलमध्ये नाही. क्या बात आहे. आणि हे लेबल फाडून आतल्या सत्यापर्यंत पोहोचणे म्हणजेच खरी भक्ती आणि खऱ्या अर्थाने ज्ञानी होणे. जर आपण या संपूर्ण सखोल चर्चेकडे पुन्हा एकदा नजर टाकली तर आपल्याला काय दिसतं? एकाच पानावर दिलेल्या या तीनही संतांच्या रचना एकाच महान सत्याकडे निर्देश करत आहेत. अगदी. संत तुकाराम आपल्याला शब्दांच्या पाठांतराकडून अर्थाकडे नेतात.
संत चोखामेळा आपल्याला शरीराच्या रंगाकडून भावाकडे नेतात आणि संत शेख महम्मद आपल्याला सामाजिक ओळखीच्या आणि जातीधर्माच्या काट्यांकडून हृदयात वसलेल्या गोविंदाकडे नेतात. हा संपूर्ण प्रवास बाहेरून आत जाणारा आहे. आणि हा प्रवास सोपा नाही बरं का. यासाठी सतत स्वतःच्या आकलनाची आणि स्वतःच्या दृष्टिकोनाची चाचणी करावी लागते. बाह्य जगाचा गोंधळ इतका मोठा असतो की आतला आवाज आणि आतलं सौंदर्य पाहण्यासाठी खूप एकाग्रता आणि प्रामाणिकपणा लागतो. अगदी खरंय. आणि म्हणूनच या स्रोताच्या अगदी सुरुवातीला दिलेली जी सूचना होती, ऐका, म्हणा, वाचा, ही सूचना आता मला खरंच अपूर्ण वाटू लागलीय. आपण ऐकतो, म्हणतो, पण वाचतोही. पण ह्या चर्चेनंतर मला वाटतं की ह्यात एक चौथी पायरी जोडण्याची नितांत गरज आहे. समजावून घ्या आणि आचरणात आणा. कारण जोपर्यंत आपण वाचलेले आणि ऐकलेले शब्द आचरणात आणत नाही, तोपर्यंत आपण अर्थरूप होऊ शकत नाही. आणि तो अर्थरूप होण्याचा अनुभव नसेल ना, तर आपण फक्त फणसाच्या काटेच मोजत बसू. आतल्या अमृताची चव आपल्याला कधीच चाखायला मिळणार नाही. अगदी मार्मिक. आपण आज बाह्य स्वरूप विरुद्ध आंतरिक सत्य यावर खूप सखोल चर्चा केली. बाह्य आवरण कसं फसवू असू शकतं हे आपण पाहिले. पण जाता जाता मला याच स्रोतावर आधारित एका वेगळ्याच प्रश्नाचा विचार करायला लावायचा आहे. बरं, कोणता प्रश्न? आपण फणसाचे काटे आणि नारळाच्या कठीण कवचाबद्दल बोललो. निसर्गाने ही कठीण आवरणे का तयार केली? साहजिकच आतल्या अमृताचे संरक्षण करण्यासाठी. हां, बरोबर. मग जर निसर्गात बाह्य आवरण नेहमीच वाईट नसतं, तर समाजाने निर्माण केलेले हे बाह्य नियम, हे सोळे ओळे किंवा हे साचेबद्ध विचार एकेकाळी समाजाच्या संरक्षणासाठीच तयार केले गेले असतील का? अरे बापरे. आणि जर होय, तर ते संरक्षणाचे कवच कधी माणसालाच टोचणारे काटे बनले. समाजाला सुरक्षित ठेवणारी चौकट एका क्षणी माणसालाच गुदमरवून टाकणारा तुरुंग कशी बनली? हां, खरोखरच विचार करायला लावणारा एक अतिशय वेगळा आणि खोल प्रश्न आहे. बाह्य आवरण आणि त्याची बदललेली भूमिका यावर नक्कीच मंथन व्हायला हवे. होय. आणि याच एका नवीन विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या प्रश्नावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. शब्दांच्या पलीकडे जाणारा अर्थ आणि काट्यांच्या आत दडलेलं अमृत शोधण्याचा आपला हा प्रयत्न आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनो. तोपर्यंत केवळ डोळ्यांनी पाहू नका, तर आकलनाच्या दृष्टीने पाहत रहा. पुन्हा भेटूया.